तर परभणीमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं हाहाकार माजवलेला आहे। परभणी जिल्ह्यातील गेल्या अनेक गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याचं कळतंय। तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी असं चित्रही निर्माण झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे। या पावसामुळे जागोजागी अतिवृष्टी झाली आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये 52 मंडळापैकी 45 मंडळामध्ये एकूण पाऊस झालेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी मंडळी आहेत, आपण त्यांच्या बांधावर सध्या आलेलो आहोत। पाणी शेतात घुसल्यामुळे त्यांचं पीक करपलं आहे। भाऊ, कोणतं पीक होतं आणि कसं करपले? की सोयाबीन आहे आणि काही कापूस पण आहे आणि काही उडीद आणि मूग पण आहे। या 4, 5, 6 दिवसापासून जे पाऊस सातत्याने चालू आहे, त्या पावसाने कुठलंही धुमाकूळ माजवला आणि कुठलंही पीक आमचं राहिलेलं नाही, सगळं उद्ध्वस्त केलं। आणि हे जे झालेलं आहे नुकसान, तर सरकारकडे आमची एक मागणी आहे। सरकार हा आमचा मायबाप असतो, सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी अतिवृष्टीच्या या माध्यमातून। आणि माझी आणखी एक विनंती आहे, आज आम्हाला फाशी घेण्याची वेळ आलेली आहे। सरकारने आम्हाला तात्काळ कर्जमाफी हा एक विषय, हा आमचा मुद्दा आहे। हे आमचा त्यांनी विषय गंभीर्याने घ्यावा। सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत पंचनामा करण्याचे। पंचनामे करून ते तुमच्या बांधावर कोणी आले होते का? जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण आणखी बांधावर कोणी आलेलं नाही। आणि आम्हाला तर असं वाटतं की अधिकारी बांधावर येण्यापेक्षा त्यांच्या ऑफिसमध्ये बसूनच कागदोपत्री पंचनामे करण्याच्या तयारीत दिसत आहेत, कारण आजपर्यंत कोणतेही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नाहीत। काय मागणी काय असेल तुमची? सरकारकडे एवढीच मागणी आहे की पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीची मदत जाहीर करावी। एकंदरीत बघितलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठी काहीतरी आर्थिक मदत देण्यात यावी आणि नुकसान भरपाईचे पंचनामे लवकर करण्यात यावेत। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।